सुनबाई चल ना आपण पहिला नाश्ता करून घेऊ. काम करा मग साखा दिवस पडले मग बस काम करीत. किती बरं सांगितलं पहिलं काहीतरी खात जा मग काम करीत जा. झालं तेवढे 2-4 भांडी घासते मग करू नाश्ता. राहू दे ती भांडी त्याचं काही नेट नाही एवढं. चल सुनबाई लग्नानंतरचे सगळे सण आपण तू चांगलं मोठं साजरं करू. माझी तर नाही काय हौस झाली पण तुझी तरी व्हायला पाहिजे. आजकालच्या पुरी काय ते फोटो काढतात ना तसलं बी तू काढ. हे दिवस काय परत परत येत नसतात बाईच्या आयुष्यात. एक काम कर बावड्यान तू जा आणि तुझ्यासाठी एखादी चांगली पैठणी घेऊन ये. मला तर नाही पोर पण तुम्हाला पुरी सारखीची तुझी सगळी हाऊसमौज करणार आहे मी आता. सासूबाई तुम्ही मला कधीच तुमच्या पुरीपेक्षा कमी नाही समजलं. उलट माझं नशीब चांगले की मला आईसारखी सासू मिळाली. आता पहिल्यासारखा जमाना राहिले का बाळा? कोण आहे का नाही घरात? या राधा बाई खालूनच काय डुकून बघताय? म्हणलं आम्हाला बी सुना होत्या आम्ही नाही का एवढ्या डोक्यावर घेऊन ठेवल्या. किती ते सासूनांचं प्रेम तू चालले. अहो पहिला जमाना गेला आता. सासू त्रास द्यायची सुन सण करायची. आता जीवाने जीव जाणला तर आमचं पाखरू बी जवळ येते. सुनबाई राधाबाईसाठी पाणी आण ग आणि चहा बी ठेवू. उलट माया पोराचं लग्न झाल्यापासूनच मला लय सुनाचा आधार झालाय बघा. मिळून मिसळून राहिलं ना तरच घरात लक्ष्मी नांदती. रोज उठून घरात कटकट घालायची. आपणच आपल्या हाताने घरातली लक्ष्मी डावलीतोय. हा तुम्ही म्हणताय ते बी बरोबर आहे. बघितलं का माहिसून किती लाखात एके. लय चांगली दिसती.